संभाजीनगरचा झपाट्याने विकास होतोय, त्यासाठी 3,500 कोटींचा निधी मंजूर करावा अशी मागणी संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे। यावर संभाजीनगरला कधीच काही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको चौकात वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण झालं, त्यावेळी शिरसाटांनी ही मागणी केली। तर आपण पाहतोय यावेळी या शहरासाठी 3,500 कोटींचा निधी मंजूर करा, संजय शिरसाटांनी मुख्यमंत्र्यांना ही विनंती केलेली आहे। परंतु एक विनंती तुम्हाला करतो, हात जोडून विनंती करतो, माझ्या या शहरामध्ये अनेक कारखाने तुमच्या प्रयत्नामुळे येत आहेत। शहर साहेब एवढं वाढतंय, आम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटतं। त्या पैठण रोडला गेलं ना तर इतके लोक, ते एजंट आहेत ते जमिनीचे 200 लोक तिथे रस्त्यावर बसलेले असतात। जगा होना क्या, एवढे जागेचे भाव वाढत चाललेत, एवढे लोक इन्व्हेस्टमेंट करायला लागलेत आणि हे शहर या 2.5 ते 3 वर्षामध्ये इतकं झपाट्याने वाढणार आहे। जे प्रॉपर आहे त्यांनाच विचार करावा लागेल की आपलं घर इथंच आहे ना म्हणून या एवढं वाढणाऱ्या शहरामध्ये साहेब ते तेवढं सुंदर दिसलं पाहिजे। म्हणून तुम्हाला एक हात जोडून विनंती, या सर्वांतर्फे आम्हाला 3,500 कोटी रुपये द्या, आम्हाला शहराचा कायापालट करू द्या। शिरसाट साहेबांना जाता जाता एवढंच सांगतो, शिरसाट साहेब काळजी करू नका, छत्रपती संभाजीनगर हे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, त्यामुळे याला कधीच काही कमी पडू देणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो।